गुड इव्हनिंग गाईज. तर हा ब्लॉग मी अचानक भयानक बनवायला चालू केला आता जस्ट, कारण मी जस्ट आलो आता मुंबईवरून आणि आज प्रतिभा आणि दीपक चा लग्न आहे आज खास. मग मला हे ज्यावेळेस काल समजलं, हे सगळ्या गोष्टी झाल्या, कॉल वगैरे झाल्यानंतर मी डायरेक्ट मुंबईमध्ये आपला पुण्यामध्ये आलो आणि मग हे सगळा प्लॅन झाला. मी आवरलो पण नाही, डायरेक्ट निघालो, म्हणजे पोहोचलो इथे आणि आता कपडे वगैरे घातले. आता बाकी सगळं ॲक्सेसरीज जे आहे ते घेतो आणि चलतो, मग तुम्हाला पुढे दाखवतो. चला. तर मी अशा प्रकारे रेडी तर झालो, आता सर्व डन झालंय. कसं दिसतोय मला ते पण सांगा. आणि चला आता पुढे सानिका येते. सानिका, मी, करण, आम्ही असं तिघं चाललो सोबत. आदित्य तिकडे ऑलरेडी पोहोचलाय नाशिकवरनं, तो पण तिकडे येतोय. हे सगळं आता जस्ट मागच्या 5 मिनिटात झालं आहे सगळ्या गोष्टी, की कोण कुठं आहे हे सगळ्या गोष्टी. मी डायरेक्ट मला ज्यावेळेस समजलं, मला काल प्रतिभाचे मेसेज आले, दीपकचे फोन आले, मला हे सगळं समजलं की आजच लग्न आहे त्यांचं. काल एंगेजमेंट होती आणि आज लग्न आहे. त्यानंतर मी लगेच लेट्स गो म्हणलं, 100% येतो. अशा प्रकारे आपलं 5 मिनिटामध्ये आवरून झालेलं आहे. आणि आता पुढे सानिका आणि करण येत आहेत नांदेड सिटीमध्ये. सो तिकडनं मी ते मला पिकअप करतील आणि मग आम्ही तिघं जाऊ. म्हणजे बाकी पुढं विशाल, आदित्य हे सगळे पोहोचलेले आहेत, आपली गँग सर्व. म्हणजे आदित्यचा तिकडनं नाशिकवरनंच पोहोचतोय. सो चला, मी आज तुम्हाला आज हे पण दिवस दाखवतो. बदलायची आपल्याला. आणि ही एक गोष्ट पण समजलं की हे फक्त आपणच बदलू शकतो. आपण मेहनत केलं तरच होऊ शकतं, नाहीतर कोण काहीच होणार नाही. काहीच मेहनत केल्याशिवाय तर काहीच भेटणार नाही. आणि यात मी 5 वर्ष घालवले. विचार करा की मस्त ऐशोआराम जिंदगी जगायची या वेमध्ये. बट आता समजलं ती गोष्ट की काय कसं असतं, मेहनत केल्याशिवाय या जगात काही भेटत नाही. आणि एक्सपेक्ट पण करू नये, एक्सपेक्ट पण नाही करायचं कधी की मेहनत केल्याशिवाय कोणीतरी आपल्याला इझिली सगळ्या गोष्टी दिल्या. नाही नाही नाही, अजिबात नाही. मी आता आलोय, मला घरी थोडं सोफा आणि हे घ्यायचं होतं. मला बसण्यासाठी एक चेअर चांगली पाहिजे आणि एक सोफा पाहिजे. माझे घर भरपूर एक चांगलावाला सोफा पाहिजे अशी इच्छा आहे. त्यामुळे मी एकदा फक्त सोफे बघतो बरं. एकदा इथे मस्त थोडे चांगले सोफे दिसत आहेत. आणि चेअर पण मला अशा थोड्या चेअर पाहिजेत. नॉट या वेमध्ये, बट त्यांनी आता कुठेतरी आणायला गेलं. हां, त्या वेळी ही एक चेअर आहे, ही 6000 बोलतायत ही वाली. आणि ही एक मला आवडली आहे, ही या टाईपमध्ये एक ना थोडी. मी तिथे माझ्या टेबलच्या समोर असावी, तर ती जवळपास चालले 9000. सो थोडं बघू आता काय. मला कबड पण पाहिजे. मला भरपूर गोष्टी घ्यायच्यात माहिती. मला एवढ्या गोष्टी घ्यायच्यात की मला सर्व असावं असं वाटतं. एक ॲटलिस्ट असावं, जेवढं बेसिक आहे तेवढं तरी असावं. सो चला बघू. हा पण एक सोफा आहे. हा केवढा भारी वाटेल, चांगला वाटेल म्हणजे माझ्या हॉलमध्ये. हां, हॉलमध्ये. बट हा पण जवळपास 25 सांगतायत ही वाली गोष्ट. हां ना, हा पण एक मस्त आहे यार. हो यार, हा पण बाजू साईडनी आहे ना मस्त. कधी अपलोड होतं ते? टी सिरीज वरतीच ना. तुम्ही चाहते हे बघा, मी तुम्हाला बोललेलो होतो सानूचा 5 सेकंदाचा ऐकवतो मी फक्त तुम्हाला. ते गाणं रिलीज व्हायचंय, बट सानूचं बॉलिवूडचं सॉन्ग येतोय. सानू काय तूच घे आता. आणि काय असा घेऊ ना, बरोबर येतोय ना. मला असा व्हिडिओ घ्यायची सवय नाही, कॉपीराईट लागेल थोड्यात. सॉन्ग येत आहे म्हणजे मी खूप दिवस झाला स्टोरीला टाकते, पण आता हा ब्लॉग कधी पडेल माहित नाही. माझं खूप ऑलमोस्ट 2 वर्षानंतर अल्बम सॉन्ग येते. ते पण कोणता अॅनिमल वाला जो सिंगर होता आणि शिल्पाराव, आणि म्हणजे टॉप लेवलचं सर्व चांगली गोष्ट झाली. टी सिरीज, आणि ते पण सांग ना, टी सिरीजला येते. त्यामुळे खूप खुशी आहे. आणि अजून मी कुठे सांगितलं नाहीये, पण तरी आता मोहितच्या ब्लॉग मध्ये एक्सक्लुझिव्ह कळतंय तुम्हाला की येते सॉन्ग. आणि खूप लोकांची अशी इच्छा होती. जेव्हापासून अल्बम सॉन्ग आम्ही करायचं बंद केलं होतं, म्हणजे सगळ्यांनीच केलं होतं, काम खूपच वाढलं होतं, तेव्हा लोक बोलत होते परत तुमचं सॉन्ग कधी येणार कधी येणार. तर आता येते 2 वर्षांनी. तर त्याला पण तेवढंच प्रेम द्या जेवढं आधीच्या आमच्या सॉंग्सला दिलंय. 2 वर्ष झालं तर सानूने सॉंगच नव्हतं केलं. नाही ना, एकदा शेवटचं सॉंग होतं सानूचं ते हो. त्यानंतर इंडस्ट्री गायब झाली. इंडस्ट्रीतनं विषय नव्हता. खूप बोलत होते तुझे सॉंग काय येत नाहीये, काय येत नाही. मलाच माहित नव्हतं काय येत नाहीये. मला असं वाटतं की याच गाण्याची आम्ही वाट बघत होतो जे आता येते. बरं झालं सानू, पण हे जे हा गॅप घेतला किंवा गोष्ट झालाय, काही असं फरक पडला का? काहीच नाही फरक पडला. शूटला जायचं आणि शूट परत गाणं प्रमोट करायचं, रील्स करायचे मिस केलं, बस एवढंच. नाही तर दुसऱ्या दररोज असं जाणं होतं. त्यामुळे आता येते तर फेब मध्येच येईल आता यामध्ये. तर त्याला पण खूप सारं प्रेम. बापरे गाइस. आणि ही सडक मी रस्त्यावरती होतो, सडक से सीधा अभी मर्सिडीज पे आ गए मैं.
चला ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. त्याचं काय चाललंय बघा. लॉक करायला ते पकडायचं कसं आहे आदित्य? तू जे पकडतो असं वाला बघ, मागचा आहे समज. आपण स्वतःला घ्यायचं, लेफ्ट करतो ना असं. लेफ्ट हँडनी धरायचा. ओके. ते मला इकडे हा हे असं आहे. हा असं काय होत नाही, एवढं तर करायचं. हॅलो बोलो. लेफ्ट हँडचं बेस्ट आहे. मग निघाला चलो. बाय बाय निघायचं. चला निघूया. चलो बाय बाय. अरे हे बेस्ट आहे ना, असं पण घेता येतं लगेच. इन्स्टंटली स्विच करतात. चलो नरू बाय 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 बाय. सानू हे बघ, ही सिस्टीम मला आवडली आता. हे बघ असं. आता कोणाला मला हे असं घ्यायचं तोंडावरती आणि मध्ये असं करायचं. हे बघ, आता समज कोणाला हक करतोय आपण, हा असं हे केलं लगेच स्विच. मी पण केलं असं. चलो गाईज, नवीन गोष्ट शिकलो. बाय बाय, टेक केअर. न्यू ब्लॉगिंग सुरू झाले तर न्यू गोष्टी. हा बाय बाय. एवढंच होतं ना ट्रॅफिक. सिग्नल इथे पुढे म्हणून झाले. थर्ड नरू बाय बाय. काय रे बाय बाय. जवळपास 7:05 झालेत गाईज, आणि मी आत्ता झोपतोय. म्हणजे आता हा ब्लॉग एडिट केला, जवळपास याला 2-3 तास गेले. माझ्या डोळ्यावरती पण झोप आले. पण मी म्हणलं अगोदर हा प्रीमियर लावून टाकू, म्हणजे मग एकदाचं टेन्शन होईल. मी सकाळी मग किती 12-1 वाजता उठू शकतो, काही प्रॉब्लेम नाही येणार. तर अशा प्रकारे मला सांगा, सगळं मी आजचं दाखवलं. आणि कसा वाटला ब्लॉग मला सर्वांनी सांगा. मी हा पण ब्लॉग लवकरात लवकर टाकायचा प्रयत्न केला. तर प्रत्येकाने कमेंट करा, आणि जे जे नवीन आहेत त्यांनी पण सबस्क्राईब करा गाईज, जेवढे नवीन लोक बघतायत. आणि आजच्या या ब्लॉग नंतर 1 लाख सबस्क्रायबर झाले पाहिजे. बघू आता किती वेळा राहिलेत, मी पण बघितलं नाही. आणि थँक्यू सो मच एवढा ब्लॉग बघितल्याबद्दल, एवढं प्रेम पहिल्या ब्लॉगला दिल्याबद्दल. हो, जे पण सांगायचं राहिलं, पहिल्या ब्लॉगला पण खूप सारं प्रेम दिलं, त्यामुळे थँक्यू सो मच. लव्ह यू. बाय बाय, टेक केअर.